तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ IT जॉब अपडेट संबंधित आहे। आज आपण काही नवीन फ्रेशर्स ओपनिंग पाहणार आहोत, जिथे तुम्ही थेट अप्लाय करू शकता। या चॅनलवर मी जेवढ्या ओपनिंग शेअर करतो त्या शक्यतो फ्रेशर्स आणि एंट्री लेवल कॅन्डिडेट साठी असतात। जर कोणत्याही कंपनीची अप्लाय लिंक तुम्हाला मिळाली नाही किंवा डिस्क्रिप्शन मधून ओपन होत नसेल तर तुम्ही इंस्टाग्रामवर DM करा, मी तुम्हाला तिथे लिंक पाठवेन। चला तर मग आजच्या ओपनिंग पाहूया। तर पहिली ओपनिंग KPMG कडून आहे। ती बेसिकली अॅनालिस्ट पदासाठी आहे। फ्रेशर साठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे। रिक्वायर्ड स्किल्स आणि अप्लाय करण्याची माहिती दिली आहे। एकदा नीट चेक करा आणि एलिजिबल असाल तर लगेच अप्लाय करा। तर दुसरी ओपनिंग इक्लर्क्स कडून अॅनालिस्ट पदासाठीच आहे। या पोस्ट मध्ये पण रोल, क्वालिफिकेशन, स्किल्स आणि बाकीची सर्व माहिती दिलेली आहे। सगळे एकदा वाचा आणि तुमचं प्रोफाईल जर मॅच होत असेल तर नक्की अप्लाय करा। तिसरी ओपनिंग जी आहे ती आज खूप महत्वाची ओपनिंग आहे। आजच्या व्हिडिओत ही सर्वात महत्वाची ओपनिंग आहे। बेसिकली ही झायकस कंपनीकडून AI इंटर्न पदासाठी आहे। जर तुम्हाला AI, मशीन लर्निंग किंवा डेटा सायन्स मध्ये करिअर करायचं असेल तर ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे। त्यांनी जॉब डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत। स्किल नुसार तुमचा रिझ्युमे अपडेट करा आणि इथे जाऊन तुम्ही अपलोड करून तुम्ही अप्लाय करू शकता। आता जी शेवटची ओपनिंग आहे ती बेसिकली M3 कंपनीकडून आहे। ही पूर्णपणे फ्रेशर्सची ओपनिंग आहे। त्यांनी ग्रॅज्युएट रिक्वायरमेंट लिहिलेलं आहे ऑलरेडी तिथे। यामध्ये त्यांनी 3 ओपनिंग्स काढलेल्या आहेत। बेसिकली जी कोणती ओपनिंग तुमच्या स्किलला किंवा तुमच्या क्वालिफिकेशनला मॅच होत असेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून बस त्यावरती अप्लाय करायचं आहे। तर मित्रांनो, फक्त अप्लाय करून जॉब मिळत नाही। जर तुमची टेस्ट किंवा इंटरव्ह्यू शेड्यूल झाली आणि तुमच्याकडे योग्य नॉलेज नसेल तर रिजेक्शन मिळण्याची शक्यता असते। म्हणून जर तुम्हाला इंटरव्ह्यू प्रिपरेशन साठी किंवा इंडस्ट्री लेवल स्किल शिकायचे असतील किंवा कोणतेही क्लासेस करायचे असतील डेटा सायन्स रिलेटेड तर तुम्ही मला इंस्टाग्रामला DM करा। मी तिथे क्लासेस संबंधित सर्व माहिती पोस्ट केली आहे। जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अनेक वेळा जॉब लिंक्स काही दिवसानंतर एक्सपायर होतात। त्यामुळे नवीन अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं आहे। धन्यवाद।